आपण एव्हरेज काढणार आहोत. तुम्हाला येते ना? तुम्हाला करून दाखवा मग. छोट्या छोट्या संख्या घेऊन तुकडे वगैरे काही चालते, काहीच प्रॉब्लेम नाही. चॉकलेटही चालते. ॲव्हरेज 7. तसं सर्वांची बेरीज 7 आली. 7 मुलं असले तर प्रत्येकाला किती देणार आपण सध्या अशा संख्या घेणार आहे का जे 4 लोकांना वाटल्या जातील. तुकडा नाही पडणार. आणि थोडा तर शिकलो का मग आपण तुकडा पडेल ते शिकणार असं. तुला किती मिळाले? 8. तुला 7. तुला किती मिळाले? 7. तुला किती मिळाले? 8. तुला किती मिळाले? 11. या सर्वांना एकत्र करा. ॲव्हरेज काढण्यासाठी एकाच वाटीत घेणं सर्व. तुझ्याच वाटीत घेणं ते सांगणं. ॲव्हरेज काढण्यासाठी सर्वांना आपण एकत्र करू असं बोल. ॲव्हरेज काढण्यासाठी सर्वांना आपण एकत्र करू. आणि नंतर सर्वांना आपल्याला समान वाटायचं आहे. आणि नंतर आपल्याला सर्वांना समान वाटायचं. प्रत्येकाला एक एक द्यायचं बरोबर संपेपर्यंत. चला मोजा तुम्ही. 1 2 2 2 3 सर चाहिए 3 4 4 4 4 4 5 5 5 5 तो घेते पडलेली तो 7 8 नाही 7 कसं मोजत आहे तू? कसं मोजत आहे? प्रत्येकाला किती मोजा? आपापल्या मोजा आता सारखा आला का तुम्हाला? वेगवेगळं मोजून सर्वांना तुझं सांग उत्कर्ष किती? आता पहिले वेगवेगळं होतं सर्वांकडून. जेव्हा जमा केलं तेव्हा वेगवेगळं होतं. पण जेव्हा आपण एकत्र केलं नंतर ना सर्वांना आपण समान वाटणी केली तर प्रत्येकाला कसं मिळालेलं आहे? समान. मग प्रत्येकाला जे मिळते सर्वांकडून घेतल्यावर त्याला काय म्हणतो आपण? सांगा लवकर. त्याला काय म्हणतो? ॲव्हरेज. आणि मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला? सरासरी. मराठीमध्ये काय म्हणायचं? सरासरी.